नमस्कार. आपण आज बघतोय उपवासाची चमचमीत आणि कुरकुरीत अशी भेळ. त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे भिजवलेला साबुदाणा, बटाट्याचा तिखट आणि गोड चिवडा, केळीचे चिप्स, बटाट्याचे चिप्स, शेंगदाणे, ड्रायफ्रुट्स, डाळिंब, लाल तिखट, आमचूर पावडर, पिठी साखर आणि उकडलेला बटाटा. प्रथम फ्राय पॅनमध्ये आपल्याला ड्रायफ्रूट रोस्ट करून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रूट रोस्ट करून झाल्यानंतर ते आपल्याला बटाटाही ते फ्राय करून घ्यायचा आहे तुपामध्ये. बटाटा फ्राय झाल्यानंतर इथे आपल्याला भिजवलेला साबुदाणा 2 मिनिटांसाठी मीठ टाकून इथे वाफलून घ्यायचा आहे. बघू शकता साबुदाणा आपला वाफलून तयार आहे. ते आपल्याला सर्व पदार्थ एका मोठ्या बाउलमध्ये एकत्र ॲड करून आपल्या चवीनुसार, आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात हे पदार्थ आपल्याला इथे वापरायचे आहेत. सर्व पदार्थ एकत्र मिक्स करून आपल्याला त्याची मस्त अशी भेळ बनवून घ्यायची आहे. बघू शकता इथे मी आमचूर पावडर टाकत आहे. आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही इथे लिंबूही टाकू शकता. आमच्या इथे नवरात्रीमध्ये लिंबू खात नाहीत म्हणून मी इथे आमचूर पावडर वापरत आहे. बघा किती मस्त भेळ झाली आहे तयार. आपल्याला ही भेळ मस्त सर्व करून घ्यायची आहे. ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. कमेंटमध्ये कशी झाली सांगायला विसरू नका.